श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 6 आत्मसंयम योग. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया. श्री गणेशाय नमः. मगराया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो. कृष्ण सांगती आता जो योग रूप, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. केले अर्जुना लागी नारायणी, की तेची अवसरी पाहुणे. पातलो आम्ही कैसी दैवाची आगळीक नेणिजे. जैसे तान्ही लिया तो यसे विजे, की तेची चवी करून पाहिजे. तब अमृत आहे तैसे आम्हा तुम्हा जाहले. जे आडमुठी तत्व फावले, तब धृतराष्ट्र म्हणितले हे न पुसो तू ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले कुमाराचिया. हे जाणो निमनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला. एरवी बोलू तरी भला जाहला, अवसरी ये. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंधू कैसे पाहेल. देवीची ये रुसे घेईल, म्हणूनी बिहे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला. जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा. तेणे आनंदाचे निधालेपणे, साभिप्रायांतःकरणे. आता आदरेसी बोलणे घडेल तया. तो गीते माझी षष्ठींचा, प्रसंगू असे आयणीचा. जैसा क्षीरार्णवी अमृताचा, निवाडू जाहला. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. नाना योग विभव भांडार उघडले का. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे. जेथुनी गीतावल्लीचे ठाणे, प्ररोहो पावे. तो अध्यावो 6 वरी साहित्याची या बरवा. सांगी जाईल म्हणून परिसावा, चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैसा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जिये कोवळिकेचे निपाडे. दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे भीक मोडे. जयाचेनी ऐका रसाळपणाची आलोभा, की श्रमणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परिरसना म्हणे हा रसू आमुचा. घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलती ये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी. ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी, झोंबती परी तो सरिसेपणेची बुझावी. जैसा एकला जगचे ववी सहस्र करू, तैसे शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण. पाहातया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. हे असो तू या बोलांची ताटे भली, परी कैवल्य रसे वोगरली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करूनी ठाण दिवी. जो इंद्रिया ते चोरूनी जेवी, तयासीची फावे. येथ श्रवणाचे निपांगे, बिनश्रोतया हो आवे लागे. हे मनाचे निजांगे भोगिजे गा. आहाच बोलाची वालिफ फेडिजे, आणि ब्रह्माची याची आंगा घडिजे. मग सुखेसी सुरवाडिजे सुखाची माझी. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल मुखिया बहिरयाची. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतया ते कडसावे. जे अधिकारिये एथ स्वभावे, निष्काम कामू. जिही आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. ते वाचून एथीची गोडी नेणती आणिक. जैसा वायसी चंद्र नोळखीजे, तैसा प्राकृती हा ग्रंथ नेणिजे. आणि तो हिमांशूची जे विखाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो,
आणि अज्ञानासी आन गावो, म्हणून बोलावया विषय पहाहो विशेषू नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपहासावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे ते बुद्धी ही या कळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी श्री निवृत्ती कृपा दीप उजियेडे, देखै नमी जे दिठीही न पविजे, ते दिठी वीण देखिजे. जरी अतींद्रिय लाहिजे ज्ञान बळ, ना तरी जे धातुवादाहीन जोडे, ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे परिसुहाता, तैसी गुरुकृपा होये, तरी करिता काय आपुनो हे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेवो म्हणे. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतींद्रिय परिभोगवीन, इंद्रिया करवी. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झणी मानी. एरवी विचारी जती जब दोन्ही, तब एकची ते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोही माझी. जैसे नामाचे नि अनारिसेपणे, एका पुरुषा ते बोलावणे. का दोही मार्गी जाणे एकाची ठाया, ना तरी एकची उदक सहजे. परिसिनाना घटी भरिजे, तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासाचे. ऐके सकळ संमते जगी, अर्जुना गातोची योगी. जो कर्मे करू निरागी, नोहेची फळी. जैसी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धी वीण सहजे. आणि तेथीची तिये बीजे अपेक्षीना, तैसा अन्वयाचे नि आधारे. जातीचे नि अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावे. तै तैसेची उचित करी, परिसाटो पुनो हे शरीरी. आणि बुद्धी ही करोनी फळवेरी, जाये चिना. ऐसा तोची संन्यासी, पार्थागा परियेसी. तोची भरवसे निसी योगीश्वरू. वाचुनी उचित कर्म प्रासंगिक, तया ते म्हणे हे सांडावे बद्धक. तरी टाको टाकी आणिक मांडीची तो, जैसा क्षाळूनी आले पु एकू. सवेची लाविजे आणिकू, तैसे नियाग्रहाचा पायकू. विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे बोझे, कपाळी आजीची आहे सहजे. की तेची संन्यास सवा ठेविजे, सरिसे पुढती. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नो लांडिता. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्य तेची जगी. गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी, जेथ संन्यासीला संकल्पू तुटे. तेथची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे निथटे साचे जया. आता योगाचळाचा निमथा, जरी ठाकावा आथी पार्था. तरी सोपाना या कर्मपथा, चुका झणी. येणे यमनियमांचे नितळवटे, रिगे आसनाची ये पाऊल बाटे. येई प्राणायामाचे नियाड कंठे, वरवतागा मग प्रत्याहाराचा धाडा. जो बुद्धीची आहे पाया निसरडा, जेथ हटिये सांडिती होडा. कडे लग तरी अभ्यासाचे निबळे, प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचे निपाठारे, येता धारणेचे निपैसारे. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव, मग तया मार्गाची धाव. पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव. समरसे होय जेथ पुढील पैसू पारुखे, मागील स्मरावे ते ठाके. ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. येणे उपाये योगारूढू, जो निरवधी जाहला प्रौढू. तयाचिया चिन्हांचा निवाडू,
सांगई न ऐके. तरी जयाचिया इंद्रियाचिया घरा, नाही विषयाचिया येर झारा. जो आत्मबोधाचिया बोवरा, बहुडला असे. जयाचे सुख दुःखाचे न्यांगे, झगटले मानसचे बोनेखी. विषयपासी ही आलिया से नरिगे, एकाय म्हणूनी. इंद्रिये कर्माच्या ठाई, वाढिनली परी काही. फळ हेतूची चाड नाही, अंतःकरणी असते निदेहे एतुला. जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखे तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता. सांगे तया ऐसी योग्यता, कवणे दीजे. तव हा सोनी श्री कृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे. कवणासी काय दीजेल कवणे, अद्वैती ये. पै व्यामोहाची ये शेजे, बळिया अविद्या निद्रितू होईजे. ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे, जन्म मृत्यूंचा. पाठी अवसात ये चेवो, तैते अवघेची होय भावो. ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपणापाची. म्हणून आपणची आपणया, घातू की जतू असे धनंजया. चित्त देऊनी नाथिलिया, देहाभिमाना. हा विचारून अहंकारू सांडिजे, मग असतीची वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. एरवी कोश कीटकाची आपरी, तो आपणया आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. कैसे प्राप्तीची ये वेळे, निदैवा अंधळेपणाचे डोहळे. की असते आपुले डोळे आपण झाकी. का कवण एकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे, घेऊन ठाके. एरवी होय ते तोचे आहे, परिकाई की जे बुद्धी तैशी नोहे. देखा स्वप्नीचे निघाये, की मरे साचे. जैशी ते शुकाचे नियांग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे. तेणे उडावे परी न पुरे मनशंका. वायाची मान पिळी, अटुवे हिये आवळी. टिटांतू नळी धरून ठाके, म्हणे बांधला मी पुडा. ऐसिया भावनेची आपडी खोडा, की मोकळिया पायांचा चवडा. गोबी अधिके ऐसा काजे वीणा तुडला, तो सांगपा काय आणिके बांधिला. मगन सोडीच जरी नेला, तोडून अर्धा. म्हणून आपणया आपण चिरिपू, जेणे वाढविला हा संकल्पू. येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. तया स्वांतःकरण जिता, सकळ कामोपशांता. परमात्मा परवता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोषू जाये, तरी पंधरे तेची होये. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हा घटाकारो जैसा, निमालिया तया अवकाशा. न लगे मिळो जाणे आकाशा, आनाठाया. तैसा देहाहंकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला आधीची आहे. आता शीतोषणाची या वाहणी, तेथ सुख दुःखाची कडसणी. ये न समाती काही बोलणी, मानापमानांची. जे जिये वाटा सूर्यू जाये, तेवते तेजाचे विश्व होये. तैसे तया पावे ते आहे, तोची म्हणूनी. देखै मेघवनी सुटती धारा, तिया न रूपती जैसिया सागरा. तैशी शुभाशुभे योगीश्वरा, नभती आने. जो हा विज्ञानात्मक भावो, तया विवरिता जाहला भावो. मग लागला जब पाहो, तब ज्ञान ते तोची. आता व्यापकू की एक देशी, हे उहापोही जे ऐसी. ते करावी ठेली आपैशी, दुजे न विण. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके. जेणे जिंतली एके इंद्रिये गा, तो जितेंद्रियू सहजे. तोची योगयुक्तू म्हणिजे, जेणे साने थोर नेणिजे कबणे काळी. देखै सोनयाचे निखळ, मेरुये सणे ढिसाळ. आणि मातीयेचे डिखळ, सरिसेची मानी. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. देखे दगडाचे निपाडे, निचाडू ऐसा. तेथ सुहृद आणि शत्रू, का उदासू आणि मित्रू. हा भाव भेदू विचित्रू, कल्पुकैचा. तया बंधू कोण काय ह्याचा, द्वेषिया कवणु तयाचा.
मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला. मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची ये कसवटी वानिया कीजे. ते जैशी निर्वाण वरुणची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी. होय साम्याची युजरी निरंतर, जे ते विश्वाळंकाराचे विसुरे. जरी हाती आनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आघवे. म्हणून आहाच वाहाचे न झकवे, येणे आकार चित्रे. घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूंची सैंघ सृष्टी. परितो एक वाचून गोठी तुझी नाही. ऐसे निप्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे. तोची समबुद्धी हे अनारिसे नभे जाणे. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्ती सिठावो. जयाचे निसंगे ब्रह्म भावो, भ्रांतासही. जयाचे निबोले धर्मूजिये, तिठी महासिद्धी तेविये. देखै स्वर्ग सुखादी ये, खेळू जयाचा. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता, लाभू आथी. पुढती अस्तवेना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपणू असे अखंडित. ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी. सहजे अपरिग्रही जो तिही लोकी, तोची म्हणूनी. ऐसिये असाधारणे, निष्पन्नाची लक्षणे. आपुले बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. जो ज्ञानी यांचा बापू, देखणे यांचे दिठीचा दीपू. जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची. प्रणवाची पेठे, जाहले शब्द ब्रह्म माझिठे. ते जयाचिया यशा धाकुटे, वेढू न पुरे. जयाचे नियांगिके तेजे, आवोर विशशीचिये बणिजे. म्हणून जग हे बेसजे, वीण असे तया. हा गा नामची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे. गुण एक एक काय तयाचे, आकळशील तू. म्हणून असो हे बाणणे, सांगो नेणो कवणाची लक्षणे. दाबावी मिशे येणे, का बोलिलो ते. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या की जेल उघडी. तरी अर्जुना पढिये हे गोडी, नासेल हन. म्हणून ते तैसे बोलणे, नवे सपातळ आड लावणे. केले मनची वेगळ बाणे, भोगावया. जया सोहम भाव अटकू, मोक्ष सुखाला गो निरंकू. तयाची दिठीचा झणे कळंकू, लागेल तुझिया प्रेमा. विपाये अहम भावो ययाचा जाईल, मी तेची हाजरी होईल. तरी मग काय कीजेल एकलेया. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलिजे. ना तरी दाटून खेव दीजे, ऐसे कवण आहे. आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी. ते कवणेसी चावळावी, जरी ऐक्य जाहले. या काकुळती जनार्दने, अन्योपदेशाचे निहाताशने. बोला माझी मनमने, आलिंगू सरले. हे परिसता जरी कानडे, तरी जाणपा पार्थ उघडे. कृष्ण सुखाचे चिरूपडे, गोतले गा. हे असो वयसेची शेवटी, जैसे एकची विये वांसोटी. मग ते मोहाची त्रिपुटी, नाचो लागे. तैसे जाहले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता. जरी तयाचा न देखता, अतिशयो एथ. पाहा पानवल कैसे चोज, के उपदेशू के उते झुंज. परी पुढे वालभाचे भुज, नाचत असे. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी. दिसे आणि न भुलवी, तरी ते चिकाई. म्हणून भावार्थू तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा. की सुखे शृंगारलिया मानसा, दर्पणू तो. या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. तो श्रीकृष्ण कृपे पात्र, याची लागी. हो का आत्मनिवेदना तळीची, जे पीठिका होय सख्याची. पार्थू अधिष्ठात्री तेथीची, मातृका गा. पासीची गोसावी न वर्णिजे, मग पायिकाचा गुण घेजे. ऐसा अर्जुनू तो सहजे, पढिये हरी. पाहा पा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे. ते पतीहुनी काय न वानिजे, पतिव्रता. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा,
ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीची या दैवा, एकाय तनू जाहला. जयाचिया आवडीचे निपांगे, अमूर्तू ही मूर्ती आवगे, पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. तव श्रोते म्हणती दैव, कैशी बोलाची हवाव, काय नादा ते हनबरव, जिणोनी आली. हा हो नवलनो हे देशी, मराठी बोलीजे तरी ऐशी. वाणे उमटता हे आकाशी, साहित्य रंगाचे. कैसे उन्मेख चांदणे तार, आणि भावार्थू पडे गार. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार, साविया होती. चाडची निचाडा करी, ऐसी मनोरथी ये थोरी. तेणे विवळले अंतरी, तेथ डोलू आला. ते निवृत्तीदासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहले, कृष्ण दिवसे. देवकिया उदरी वाहिला, यशोदासायासे पाळिला. काशेखी उपेगा गेला, पांडवासी. म्हणून बहुदिवस बोळ गावा, का स्वरूपा हो निविन बाबा. आही सोसू तया सदैवा, पडे चिना. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. देवा ये संत चिन्हे अंगी, नठकती माझ्या. एरवी या लक्षणाची या निज सारा, मी अपाडे कीर अपुरा. परी तुमचे निबोले अवधारा, थोरावे जरी. जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होईजेल. काय जहाले अभ्यासी जेल, सांगाल जे. हा हो नेणो कवणाची कहाणी, ऐको निश्लाघिजत सोवंत करणी. ऐसी जहालेपणाची शिरयाणी, कायसी देवा. हे अंगे म्या होई जो का, ये तुले गोसावी आपुले पण की जोका. तब हा सोनी श्रीकृष्ण हो का, करू म्हणती. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे सैन्य साकडे. मग जोडलिया कमणीकडे, अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके, दैवाचेनी. जो जन्म सहस्राची या साठी, इंद्रादिकाही महागू भेटी. तो आधिनो केतुला किरीटी, जे बोलूही नसाहे. मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवावे. ते अशेषही देवे अवधारिले, तेथ ऐसेची एक विचारिले. जे या ब्रह्मत्वाचे डोहळे चाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीचिया. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे. जे सोहम भाव महुरे, मोडोनी आला. म्हणून प्राप्ती फळी फळता, यासी वेळू न लगेल आता. होय विरक्तो ऐसा अनंता, भरवसा जाहला. म्हणे जे जे हा अधिष्ठील, ते आरंभीच या फळेल. म्हणून सांगितला नवचेल, अभ्यासू वाया. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथराजू, तेथ प्रवृत्ती तरुचा बुडी. दिसती निवृत्ती फळाची या कोडी. जिये मार्गींचा कापडी, महेशू आझुनी. पैल योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली. की तेथ अनुभवाच्या पाऊली, धोरणू पडिला. तिही आत्मबोधाचे निवजुकारे, धाव घेतली एक सरे. की ये रसकळ मार्ग निदसुरे, चांडूनिया. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले, येणेची पंथे. हा मार्गू जै देखिजे, तै तहान भूक विसरिजे. रात्री दिवसू नेणिजे, वाटे ये. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आभाटलिया तरी जोडे, स्वर्ग सुख. निगिजे पूर्वी लिया मोहरा, की येईजे पश्चिमेची आघरा. निश्चळपणे धनुर्धरा, चालणे येथिचे. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे. हे सांगो काय सहजे, जाणसी तू. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा. का आरती समुद्रौनी न काढावा, बुडतू जिबी. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उत्सृंखळ बोलणे कायसे. आम्ही सांगतसो आपैसे, वरी पुशिले तुआ. तरी विशेषे आता बोलिजेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल, स्थान पहावे. जेथ राणुकेचे निकोडे, पैसलिया उठो नावडे.
वैराग्यासी दुणीव चढे देखिली आजे. जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो. मना होय उत्सावो धैर्याचा. अभ्यासूची आपणया ते करी हृदया ते अनुभवू बरी. ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा. पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता. जरी बरपडा जाहला अवचिता तरी सकामू ही परी मागवता निघो विसरे. ऐसे निन राहतया ते राहवी भ्रमतया ते बैसवी. थापटूनी छेववी विरक्ती ते हे राज्यवर सांडिजे. मग निवांता येथेची असिजे. ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेवो. जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि काही एक पहावे. जे साधकी वसते होवावे आणि जनाचे निपाय रवे रुळे चिना. जेथ अमृताचे निपाडे मुळाही सकट गोडे. जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके. वर्षा काळे ही अति चोखे निर्झरे काळ विशेखे सुलभे जेथ. का आतपुही अळुमाळू जाणीजे तरी शीतळू. पवनू अति निश्चळू मंदू सुळके बहुत करूनी निशब्द. दाट नरिके श्वापद शुकहन षटपद तेवते नाही. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे. कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळ ही हो. निरंतर नाही तरी आली गेली काही. हो तुका मयुरेही आम्ही नान म्हणो. परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा. तेथ निगूढ मठ हुवावा काशिबालय. दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते. बहुत करूनी एकांते बैसी गा. म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे. राहील तेथ रचावे आसन ऐसे. वरी चोखट मृगसेवडी माझी धूत वस्त्राची घडी. तळवटी मोडी उशांकुर सपोमळ सरिसे. सुबद्ध राहती या पैसे एक पाडे तैसे गोजा खाली. परी सावियाची उंच होईल तरी अंगहन डोलेल. नीच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे. समभावे धरावे हे बहु असो होआवे आसन ऐसे. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे. जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे. जब काठिण्य विरे अहम भावाचे विषयाचा विसरू पडे. इंद्रियांची कसम समोडे मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे भावे तव राहिजे. मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी. आता अंगाते अंगवरी पवनाते पवनूधरी. ऐसी अनुभवाची युजरी होची लागे. प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे. आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो. मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगिजेल आता परियेसी. तरी गुरु या जघनासी जडो निघाली. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी. सुघटिते गाढी संचरी पा सव्यतो तळी ठेविजे. तेणे सिवणी मध्ये पीडिजे. वरी बैसे तो सहजे वाम चरणू. गुद मेंढ्रा आंतवती चारी अंगुळे निगुती. तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया. माझी अंगुळे कनिगे तेथ टाचेचे निउत्तर भागे. नेहे टिजे वरी अंगे पेललेनी. उचलिले कानेणिजे तैसे पृष्ठांत उचलिजे. गुल्फद्वय धरिजे तेणेची माने. मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा. पार्षणीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण. वज्रासन गौण नामयासी. ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे. तेथ अपानू आंतुलेकडे ओहोटो लागे. तव कर संपुट पैसे वामचरणी बैसे. बाहुमूळी दिसे थोरी वाली. माझी उभारले निदंडे चिरकमळ होय गाढे. नेत्रद्वारेची कवाडे लागू पाहती. वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती.
तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया दिठी राहोनी अंतुलीकडे बाहेर पाऊल खाली कोडे ती ठाई ठावू पडे नासाग्र पीठी ऐसे आतुच्या आतुची रचे बाहेरी मागुते न बचे म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे चाडसरे आघवी आपैसया मग कंठनाळ आटे अनुवटी हडवती दाटे ते गाढी होऊन नेहटे पक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडुकुमरा नाभिवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू स्वाधिष्ठानावरिचिले काठी नाभिस्थाना तळवटी बंधुपडे किरीटी ओढी आणा तो ऐसी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे तमा तू त्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगमन विरमे सावियाची क्षुधा काय जाहाली निद्रा केवती गेली हे आठवण ही हारपली नदिसे वेगा जो मूळ बंधे कोंडला अपानु माघवता मुरडला तो सवेची बरी साकडला धरी फुगू क्षोभलेपणे माझे उवायला ठाई गाजे मणी पुरेसी झुंजे राहोनिया मग थावलिये वाहटुळी सैंघ घेऊनी घर ढहुळी बाळपणीची कुही टुळी बाहेर खाली भीतरी वळी न धरे ओठ्या माझी संचरे कफपित्ताचे थारे पुरो नेदी धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत नाडिते सोडवी गात्रा ते बिघडवी साधका ते भेडसावी परिबिहावेना व्याधिते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी युजगरा कुंडलिनी ते नागिणीचे पिले कुमकुमे नाहले वळण घेऊन आले सीजे जैसे तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे विद्युल्लतेची विडी बन्ही ज्वाळांची घडी पंधरे याची चोखडी घोटी व जैशी तैशी सुबद्ध आटली कुटी होती दाटली ते वज्रासनेची मुटली सावधू होय तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी तैशी वेढिया ते सोडिती कवतिके आंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे बहुता दिवसांची भूक वरीचे बबिली ते हो यमिष मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू तेथ हृदय कोशा तळवटी जो पवनू भरे किरीटी तया सगळे याची मिठी देवनी घाली मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मासाची वडवाळी आरोगू लागे जे जे ठाय समास तेथ आहाच जोडे घाऊस पाठी एक दोन्ही घास याही भरी मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा खेसंधी प्रत्यांगाचा अधोभाग तरी नसंडी परिनखीचे हि सत्व काढी त्वचा धुबूनी जडी पांजरेशी अस्थिचे नळे निरपे शिरांचे हीर बोरपे तब बाहेरी विरूढी करपे रोमबीजांची मग सप्तधातूंच्या सागरी ताहा नेली घोटभरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत नासा पुटवनी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गच्च धरूनी माघारा आतु खाली तेथ अधवरवते आकुंचे ऊर्ध्व तळवते खाचे तया खेबा माझी चक्रांचे पदर उरती एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती ते तया ते म्हणे परवती तुम्ही चिकायसी येथे आयके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपा ते तव ठेवी उसोनिया ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊ निराहे सुषुम्ने पाशी तेथ तृप्तीचे निसंतोषे गरळजे वमी मुखे तेणे तियेचे निपियुषे प्राणूजिये तो अग्नि आतूनि निघे परी सबाह्य निवबुंची लागे ते वेळी कसु बांधिती यांगे
सांडिला पुढती. मार्ग मोडिती नाडीचे नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू व्यवसिता न दिसे. बुद्धीची पुळिका विरे परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तव वरिले कडो निढाळे चंद्रामृताचे तळे, कानवडो निमिळे शक्तिमुखी. तेणे नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे, जेथींचा तीथ मुरे प्राण पवनू तातलिये मुसे. मेण निघो निजाय जैसे मग कोंदली राहे रसे गोतलेनी, तैसे पिंडाचे नियाकारे ते कळाची का अवतरे. वरी त्वचेचे निपदरे पांघुरली असे, जैशी आभाळाची गुंथी करून राहे गभस्ती. मग फिटलिया दीप्ती धरू नये, तैसा आहाचवरी कोरडा त्वचेचा असे पातोडा. तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. मग काश्मीरीचे स्वयंभ कारत्न बीजा निघाले कुंभ, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. ना तरी संध्या रागीचे रंग काढूनी वळिले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीची ते. ते आनंद चित्रींचे लेप नातरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रूप थावले जैसे. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. हो काजे शारदीयेचे निवोले चंद्रबिंब पाल्लेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्रपिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. वयसा तरी ये तुले वरी एरहवी बळाचा बळार्थू करी. धैर्याची थोरी निरुपमू कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी. नखे तैसी बरवी नवी निघती, दातही यान होती पर्यपाडे साने जती. जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची, माणिकुलियाची आकणिया सावियाची अनुमानिया. तैसिया सर्वांगी उधवती आणिया रोमांचिया. करचरण तळे जैसी कारा तोत्पळे, पाखाळी व होती डोळे काय सांगो. निडाराचे निकोंदाटे मोतिये नावरती संपुटे, मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. तैशी पांतियाची ये कवळीये न समाये, दिठी जाकळोनी निघो पाहे. आधिलीची परी होये गगना कवळिती, ऐके देह होय सोनियाचे परिलाघव ये वायूचे. जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही, मग समुद्रा पहिली कडील देखे. स्वर्गींचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे. पवनाचा बारिका वळखे चाले तरी उदकी पाऊल न लागे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी, ऐके प्राणाचा हातू धरुनी गगनाची पावटी करूनी. मध्यमेचे निदादरा हुनी हृदयाली, ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. जया विश्वबीजाची या कुंभा सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी. जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, हे असो ते कुंडलिनी बाळी हृदयांतु आली. अनुहताची बोली चावळे ते, शक्तीची या अंगाला लागले. बुद्धीचे चैतन्य होते चाहले, ते तेणे ऐकिले अळूमाळू. घोषाच्या कुंडी नादचित्रांची रूपडी, प्राणवाची या मोडी रेखिली ऐसी. हेची कल्पावे तरी जाणीजे, परिकल्पिते कैसे आणीजे. तरी नेणो काय गाजे तिये ठाई, विसरोनी गेलो अर्जुना जवनाशू नाही पवना. तव वाचाथी गगना म्हणून घुमे, तया अनाहताचे निमेघे आकाश दुमदुमो लागे. तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे, ऐके कमळ गर्भाकारे जे महादाकाश दुसरे.
जेथ चैतन्य आधातुरे करूनी असिजे तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीचे निशाके हात बोने निके द्वैत तेथ न देखे तैसे केले निजकांती हारविली मग प्राणोची केवळ जाहाली ते वेळी कैसी गमली म्हणावी पा ओ काजे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ती फेडून या वेगळी ठेविली तिया ना तरी वायूचे नियांगे झगटली दीपाची दिठी निवटली का लखलखोनी हारपली विजू गगनी तैशी हृदय कमळ वेरी दिजे जैशी सोनियाची सरी ना तरी प्रकाश जाची झरी वाहत आली मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नादबिंदू नेणिजे कळा ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही इये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिदाऊ निगेला उद्देशू महाविष्णू तया ध्वनिताचे केणे सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणुनी ग्राहीक श्रोते ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्या माझी लपे जगाचिया एरवी आधिलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे काजैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा गुंथी सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर तैते म्हणिजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधको निघो निजाये मागा पाऊलांची गोळ राहे तीथ ठाई ठाई होये आणि मादिक परी तेणे काय काज आपणया अवधारी ऐसा धनंजया लोप आथी भूतत्रया देहींचा देही पृथ्वी ते आप विरवी आपा ते तेज जिरवी तेजा ते पवनु हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परिशरीराचे नि अनुकरे मग तोही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुती ऐसे नाम होये परिशक्तीपण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारात फोडी गगनाची पहाडी पैठी होय ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची पावठी मागा घाली पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरा वोनी सोहम भावाच्या पाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी आंगा घडे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी तिये पै मेघाचे निमुखी निवडिला समुद्र कावोघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया देवी पिडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते कत्व होय तैसे पंडुकुमरा आता तुझे हन होते की एकची आयते ऐशिये विवंचने पुरते पुरेचिना गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके म्हणूनी तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू जेणे संवादाची या गावातू पैठी कीजे अर्जुनाय रवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी ते पाहे पावै खरी दुरी ठेली भ्रूलता मागिली कडे तेथ मकराचे अंगण मांडे सडे या प्राणा साकडे गगना येता पाठी तेथे चितो भेसळला तै शब्दाचा दिवो मावळला मग तयाही बरी या टुभ विन्नला आकाशाचा आता महाशून्याची या डोही जेथ गगनासी चिथावो नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा इया म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नभे पुढे त्रिशुद्धी गा जै कही दैवे अनुभविले भावे तै आपणची हे ठाकावे होऊनिया पुढती जाणणे ते नाहीची
म्हणून असो किती हेची बोलावे आता बायाची धनुर्धरा ऐसे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे बाराही जेथन शिरे विचाराचा जे उन्मनियेचे लावण्य ते तुर्येचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एव पार्था जे निज स्वरूप माझे ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपा आली देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे ते अनिर्वाच्य महासुख पैयापणची जाहली जे पुरुष जयाचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जिही केले ते आमुचे निपाडे आले निर्वाळले या परब्रह्माचे निरसे देहाकृतीची ये मुसे भूती व जाहले तैसे दिसती आंगे जरी हे प्रतीती हनांतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाके तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे काजे आपण आता देवो हा बोलिले जो उपावो तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसे ब्रह्मत्वा येती हे सांगते याची रीती कळले मज देवा गोठीची हे ऐकता बोधूपजतसे चित्ता मानुभवे तल्लीनता नुहेल केवी म्हणून येथ काही अनारिसे नाही परिणाव भरी चित्त देई बोला एका आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा सहजे अंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन ना तरी देवो जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विण होईल तेची पुसो जीविची ऐसी धारण म्हणून पुसावया जाहली कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिने भावो शके की योग्य ते विण नाही ऐसे हन आहे काही तेथ श्री कृष्ण म्हणती काही धनुर्धरा एकाज कीर निर्वाण पर्याणिक ही जे काही साधारण तेही अधिकाराचे बोडवे विण काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीची अधी न जाणिजे काजे योग्य होऊन कीजे ते आरंभिले फळे तरी तैसी येथ काही सावियाची केणी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकार्या ये तुला लिये आयणी माझी वडे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे पिडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाहीच येथ म्हणितला अधिकार्या अथवा आग्रहाची ये बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारूनिया निद्रेची आवाटा नवचे ऐसा दृढिवेचे नि अवतरणे नाचे ते शरीरची नव्हे तयाचे मायोगू कवणाचा म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधू नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको आहार तरी सेविजे परियुक्तीचे निमापे मविजे क्रिया जाता चरिजे तयाची स्थिती मितला बोली बोलिजे मितलिया पाऊली चालिजे निद्रेही मानु दिजे अवसरे एके जागणे जरी जाहले तरी होआवे ते मितले ये तुले निधातु साम्य संचले असेल सहजे ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया वोपिसे भाते तै संतोषासी वाढते मनची करी बाहेर युक्तीची मुद्रा पडे तबातात सुख वाढे तेथ सहजेची योगू घडे नाभ्यासिता जैसे भाग्याची या भडसे
उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात पैसे घर रिघे तैसा युक्तिमंतु कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तू अपवर्गीची ये राणीवा अलंकारिजे युक्तियोगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेथ होय बरवे तीर्थक्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे तया ते योग युक्तू तू म्हण हेही प्रसंगी जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया आता तुझे मनोगत जाणोनी काही एकामी म्हणूनी ते निके चित्त देऊनी परिसा वेगा तू प्राप्तीची चाड बाहसी परी अभ्यासी दक्षु नभसी ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा तरी पार्था हे जणे सायास घेशी हो मने वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती पाहे पा आयुष्याते अढळ करी जे सरते जीवित बारी तया औषधाते वैरी काय जिव्हान म्हणे ऐसे हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे एरवी सोपे योगा सारिखे काही आहे म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका येणे होईल तरी हो का निरोधू यया एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया बिंदाण लागे तै चित्त फिटोरिगे आपण पेया परतो निपाठी मोरे ठाके आपणी आते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी पैसे मग आपण पासमरसे विरो निजाय जया परते आणिक नाही जया ते इंद्रिये नेणती कही ते आपणची आपुलिया ठाई होऊनी ठाके मग मे रूपासू निथोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटी जो पीड भरे चित्तन दटे का शस्त्रे वरी तोडिलिया देह अग्नि माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेबोची नये ऐसे आपण पारिगो निठाये मग देहाची वासून पाहे आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी अंगे होईजे लगा तरी तोची योग बापा एके परी आहे सोपा तरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे हा विषया ते निमालिया आईके इंद्रियाने माचिया धारणी देखे तरी हिये घालू निमुके जीवित्वासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे बारी सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मनाते अनुभवाची या बाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके आता नियमूची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोही तरी ये तुले निचित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलिले जेथ जाईल तेथुनी नियमूची घेऊन येईल ऐसेनी स्थैर्याची होईल सावियाची की पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे तया ते देखून अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजै विरे तै गगनची का भरे विश्व जैसे तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे या सोपिया योग स्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया ते सुखाचे निसांगाते आले परब्रह्मा आंतवते ते थलवण जैसे जळाते सांडू नेणे तैसे होयती मेळी मग सामरस्याची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे ऐसे आपुले पायवरी चालिजे आपुली पाठीवरी हे पार्था नागवे तरी
आन ऐके तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी गेपे एतुले हुआ वेगा एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे भूताचे अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हामिया बोलता दिसत सेवाया एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसा उदकाचे निआयुष्ये रसू का गगनाचे निमाने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषू तोगा जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एको का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षांची पाने जेतुली ते तुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसे अडे जो प्रतितीचे निपाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करू काई म्हणून असो ते विशेषे आपण पे या सारिखे जो चराचर देखे अखंडित सुख दुःखासी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्यची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले तया ती देह एकुकी राथी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्यची एक उपासिजे पांडवागा हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी राहाटावया थोडे त्रैलोक्यया म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल का राहा म्हणतलिया राहील महाबातू जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्येसी हात फळी मिळवणी जाय जे विवेका ते भुलवी संतोषासी चाड लावी वैसिजे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घेवावो जया संयमुची होय सावावो ते मन आपुला स्वभावो चांडील काई म्हणून मन एक निश्चळ राहील मग आम्हासी साम्य देईल हे विशेषेही न घडेल याची लागी तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी ते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा परिवैराग्याचे नियाधारे जरी लावले अभ्यासाची मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल काजे यया मनाचे एकनिके जे देखिले गोडीची ठाया सोके म्हणून अनुभव सुखजी कवतिके दावीत जाईजे एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी नरिगती कही तया ना कळे हे आम्ही न म्हणू काई परी यमनियमाची बाटा न वचिजे कही वैराग्याची से न करिजे केवळ विषय जळी ठाकीजे उडी देऊनी यया जालिया मानसा कही युक्तीची कामबी लागली नाही तरी निश्चळ होईल काई कैसे निसांगे म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगनोहे कैसा पाहो तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके परी आपण या अभ्यासून ठाके हेची म्हण आंगी योगाचे होय बळ तरी मनके तुले चपळ काय महदादी हे सकळ आपुनो हे तेथ अर्जुन म्हणे निके देवो बोलती ते न चुके
साचची योग बळेसी न तुके मनोबळ तरी तोची योगू कैसा केवी जाणो आम्ही ये तुले दिवस याची मातुही नेणो म्हणूनी मना तेजी म्हणो अनावर हा आता आघवे या जन्मा तुझे निप्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा जाहला आजी पर्याणिक एक गोसाविया मज संशयो असे साविया तो तू वाचोनी फेडावया समर्थू नाही म्हणून सांगे श्री गोविंदा कवणेकू मोक्षपदा झुंबत होता श्रद्धा उपाये विण इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची या वाटे लागला आत्मसिद्धीची या पुढिला नगरा यावया तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची ऐसास्तु गेला माझारीची आयुष्य भानू जैसे अकाळी आभाळ अळुमाळू सपातळ विपाये आले केवळ वसेना वर्षे तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव लगठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया ऐसा दोलांतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवणगती तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वाचूनी अन्यथा गती आहे गा परी तुले हेची एक घडे जे माझारी विसावा पडे तेही परी ऐसे निसुरवाडे जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसाधी ठाकिता सोहम सिद्धिते परी ते तुला वेगुन भेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे ऐके कवतिक हे कैसे जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामू मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग कांटाळे मन हा अंतरायो अवचिता का ओढवला श्री भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी परिसकळ धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा जया ते नीतिपंथे चालिजे सत्यधूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्र दृष्टी वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारा सार विचारू मंत्री जया जयाच्या कुळी चिंता जाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आदिरिद्धी ऐसी निज पुण्याची जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतो अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे पूजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योगियाची या कुळी जन्म पावे मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा तैशी दशेची वाटन पाहता वसयेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोका ते बानिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहाली होती अवधी मग तेची कुडती निरवधी नवीला आहे तेथ सदैवा आणि पायाळा बरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथ सौरसे विणजाय बुद्धी तयाची बळीये इंद्रिये येती मना मग एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेणोकाय आपैसे तया ते चिकीजे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे जाणीजे योगपीठीचा भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला हा संसारू उमाणिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरीजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी हुनी काढिला
दिसे तेणे माने रूढला साधक तसे. जे वर्षशताची या कोडी जन्मसहस्राची या आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे. मग आयतिये बैसे राणीबे विवेकाचिये. पाठी विचारितया वेगा तो विवेकुही ठाके मागा. मग अविचारणीय ते आंगा घडो निजाय. तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपणे सरे. आपण पा आपण मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे. ये तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी. ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके. तेणे बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणी बळे झाडिली. म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका आणि तद्रुपतेसी लग्न लागो निठेले अभिन्न. जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके तैसे विश्वजेथ होये मागवते जेथ लया जाये. ते विद्यमानेची देहे जाहला तोगा जया लाभाची या आशा करून धैर्य बाहूचा भरवसा. घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ काजिये एक वस्तू लागी. बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी. ज्ञानी येगा अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा. झुंबती तपिये चाडा जयाचिया जे भजतिया भज्य ज्ञानिकांचे याज्य. एवं ते पूज्य सकळा सदा तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण. जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू. तो ज्ञानियासी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथू. पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा. तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे. योगी होई अंतःकरणे पंडुकुमरा अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देवो जाणिजे. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तेथ भजता भजन भजावे. हे भक्ती साधन जे आघवे तो मीची जाहलो अनुभवे अखंडित. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे. ऐसे नभे गा तोसाचे सुभद्रापती. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा. तरी मी देहतो आत्मा एची होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे. बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. तेथ आदिलापासून पार्था ऐकिजे ऐसीची यास्था. गुणावली हे यदुनाथा भावो सरले. की सावियाची मनी तोषला जे बोला आरिसा जोडला. तेणे हरिखे आता उपलवला विरूपिल. तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांतू दिसेल उघडा. तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजाचा. जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे. सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे. वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा. म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे. माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले. म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे. हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. परी ते मनाच्या कानी ऐकावे बोलबुद्धीच्या डोळा देखावे. हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया. अवधानाचे निहाते नेयावे हृदया आंतवते. हे रिजवितील आयणी ते सज्जनाचिये. हे स्वहिता ते निवविती परिणामा ते जीवविती. सुखाची वाहविती लाखोली जीवा. आता अर्जुनेसी श्री मुकुंदे नागर बोलिजेल विनोदे. ते वोवियेचे निप्रबंधे सांगे नमी. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षष्ठोध्यायः. रामकृष्ण हरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरीच्या अर्थाविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे ते सगळे 18 व्हिडिओज नक्की बघा. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पारायणाचे सर्व व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत, नक्की बघा. ज्ञानेश्वरी पारायण करताना हे वाचताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माऊली म्हणतात तसं, तरी न्यूनते पुरते
अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 5 बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 7 बघण्यासाठी इथे क्लिक करा. रामकृष्ण हरी.